फलटण येथे जी डॉक्टर महिलेचा जो मृत्यू झाला यामध्ये फलटणमध्ये हळहळ व्यक्त जरी केली जात असली तरी राजकीय पण प्रतिक्रिया यामध्ये उमटत आहेत। आपल्यासोबत माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आहेत। फलटणमध्ये तुमच्या अशी घटना जी घडलेली आहे याविषयी काय? निश्चितपणे त्या महिला डॉक्टरचा त्याच्यामध्ये जीव गेलेला आहे, याची सखोल तपासणी राज्य सरकारने करावी आणि आरोपींना कडक कडक शासन ज्या घटनेने त्या महिलेने हातावर जे लिहिलेलं आहे आणि त्याच्यावरून जर आरोपी निष्पन्न झाले आणि तपासामध्ये सत्य समोर आलं तर त्यांना फासावर नेण्यापर्यंत कारवाई करावी असं या मताशी मी आणि या घटनेचा करल तेवढा निषेध कमी आहे। तर फलटणमध्ये अशी काही आधी पण अशा काही गोष्टी नाहीत घडल्या, पण हे पहिल्यांदाच असं फलटणमध्ये वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळालं। नाही, आता याच्यामध्ये मीही आज दुपारपासूनच याला अवगत झालेलो आहे आणि आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची सभा, आम्ही त्या सभेच्या तयारीत आहे आणि आज तुम्ही बघता मी व्यासपीठापाशी इथं तयारीत आहे। घटनेच्या ही घटना घडली, घटनेची माहिती घेतली, पोलिसांचे त्यांच्यावर आरोप आहेत की त्यांनी त्यांना मदत केली नाही, यांनी पोलिसांवर आरोप केलेले आहेत आणि ही जुनी घटना तर वेगळीच आहे। म्हणजे जूनमधले त्यांचा जे काय वाद झाले त्याचे वेगळेच आहेत आणि याच्यामध्ये काही लोक जाणीवपूर्वक राजकारण करून वातावरण दूषित करायचा प्रयत्न करत आहेत। खऱ्या अर्थाने याची योग्य सखोल माहिती घ्यावी आणि पोलिसांनी याचा सत्य समोर आणावं ही मी या ठिकाणी विनंती करतो आणि तिच्या बिचारी जी स्वर्गीय महिला डॉक्टर जी मिलेली आहे तिच्या म्हणण्यानुसार जर तिच्यावर अतिप्रसंग झाले असतील तर त्याला कठोर शिक्षा देणं आणि अशी घटना प्रिव्हेंट करणं याच्यापुढे होऊ नये ही जी दक्षता खरं प्रशासनाने राज्य सरकार घेईल। माझा कायद्यावर विश्वास आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी याच्यावर जेवढी जरुरी आहे त्याच्यापेक्षाही जास्त याच्यावर जबराक बसवतील आणि अशा घटना टाळण्यासाठी आपल्याला तुम्ही याबाबत काय भेटणार आहात काय? नाही, आता पोलीस विभागाला मी पोलीस विभागाशी माझी आता याच्यावर काही चर्चा होणार नाही आहे, पण याच्या किंवा अधिकृतरित्या पोलीस विभागाकडून माहिती घेण्यासाठी आम्ही आता कुठल्याही याच्यामध्ये अधिकृत सदस्य नाही। पण जी माहिती प्रसारमाध्यमातून समोर येते आहे त्या प्रसारमाध्यमातून जर पोलीस कर्मचारी काय चुकले असतील, आता वादबीत छोटे मोठे वादबीत होत असतात ते त्यांच्या प्रशासनामधले, त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही। पण ही घटना जी घडली आणि या घटनेला आत्महत्येला लोक राजकीय वादाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत, ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे। फलटण हे अतिशय वेगाने वाढत आहे आणि हा फलटणचा कृतज्ञता मेळावा आहे। आज या ठिकाणी लाखो लोक परवा देवेंद्रजींचं स्वागत करण्याकरता या ठिकाणी जमणार आहे। आम्ही काही या ठिकाणी फलटणच्या जनतेची भावना, फलटण हे वेगाने बदलत आहे आणि फलटणला जिल्हास्तरीय सगळ्या सुविधा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या आशीर्वादाने मिळत आहेत। आज हजारो शेतकरी या ठिकाणी, हजारो महिला या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करायला येणार आहे। आम्ही सर्व त्याच्या तयारीत आहे। ही तयारी पूर्ण झाल्यानंतर पोलिसांच्या तपासामध्ये सत्य समोर आल्यानंतर मात्र मी निश्चितपणे त्याच्यावर सखोल पत्रकार परिषद घेऊन बोलील। जय हिंद, जय महाराष्ट्र। नक्कीच खरं तर याबाबत जी घडलेली घटना आहे ही दुर्दैवी आहे, मात्र या घटनेला कुठंतरी राजकीय वळण देण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी केलं जातं। हे दुर्दैव असल्याचंच मत जे आहे ते या ठिकाणी रणजित नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केलं आहे। कॅमेरामॅन विनोदसह संतोष नलावडे, TV9 मराठी, फलटण, सातारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।